आगामी मनपा निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व कायदेशीर पद्धतीनं पार पडावी यासाठी अमरावती महापालिकेच्या वतीने EVM इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र या संदर्भात महत्त्वाचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. अमरावती मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात मनपा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले RO अर्थात रिटर्निंग ऑफिसर आणि ARO असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रियेत EVMचा वापर कसा करायचा, त्याची हाताळणी, सुरक्षितता, तांत्रिक बाबी तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान व मतमोजणीच्या वेळी घ्यावयाच्या खबरदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. प्रशिक्षणादरम्यान EVM यंत्राची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मतदान सुरू करण्यापासून ते मतदान संपेपर्यंत यंत्र सील करणे, व्हीव्हीपॅटचा वापर, तक्रार आल्यास तत्काळ कोणती कारवाई करावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत अनुसरण्यात येणारी प्रक्रिया यावर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारचा गैरसमज, तांत्रिक अडचण किंवा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मुद्दा सखोलपणे समजावून सांगण्यात आला. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे मनपा निवडणूक 2026 ही स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडावी तसेच मतदारांचा EVMवरचा विश्वास अधिक बळकट व्हावा हा आहे. निवडणूक प्रक्रियेत RO आणि ARO यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यानं त्यांना अद्ययावत नियम, मार्गदर्शक सूचना व निवडणूक आयोगाच्या निर्देशाची सखोल माहिती देणं गरजेचं असल्यानं यावेळी हे प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण सत्रात निवडणूक आचारसंहिता, कायदेशीर बाबी, उमेदवारांचे अर्ज, मतदान केंद्र व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था तसंच मतमोजणी दरम्यान पाळावयाच्या नियमांवरही प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन करत प्रश्नोत्तर सत्रही घेण्यात आलं. अमरावती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आगामी काळात मतदान कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारचं टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक घटक पूर्णपणे प्रशिक्षित व सज्ज ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. एकूणच मनपा निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेलं हे एक दिवसीय EVM प्रशिक्षण अमरावतीतील निवडणूक तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल. दुसऱ्या नंबरचा बॅलेट युनिट आहे तो याला कनेक्ट करायचा आपल्याला पहिला याला, तर ही जागा असेल ती. आणि याला उघडण्यासाठीचे भाग तुम्हाला सांगतो. खाली आणि वर, बॉटम आणि टॉपला दोन प्रकारच्या लॅचेस आहे आपल्याला, ज्या आपण बाहेर दाबल्यानंतर हे झाकण उघडणं आणि हे झाकण उघडल्यानंतर अशा प्रकारचा आतमधून तुम्हाला दिसणार आहे. तर ही स्क्रीन कशी उघडायची, तर इथे सुद्धा दोन बटन दिलेले आहेत. या आतमध्ये दाबल्यानंतर ही स्क्रीन उघडणार. ही स्क्रीन अशा प्रकारची उघडणार आहे. ही स्क्रीन स्वच्छ पुसलेली असावी, याच्यावर कुठलाही डाग नसावा. होऊ शकते एखाद्या उमेदवाराच्या नावासमोरच तो डाग किंवा तो धब्बा असेल आणि त्याचं मतदान प्रभावित होऊ शकेल. ही स्क्रीन आपल्याला पुसून घ्यायची आहे. आणि हा जो भाग आहे तर मतदान जेव्हा आपण मॉकपोल करतो किंवा CRC करतो त्यावेळेस शेवटचं जे काही त्याच्यामध्ये मतदान असेल ते पुसायचं असेल आपल्याला, तर आपण क्लिअर बटन दाबतो. CRC हा सिक्वेन्स डाव्या बाजूला उजवीकडे पण आहे, उजव्या बाजूने तसाच येतो, परंतु क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर या क्रमामध्ये आपल्याला जायचं आहे. जर आपण क्रम चुकवला किंवा वेगळा क्रम घेतला तर आपल्याला इनव्हॅलिड असा मेसेज येणार. ते पण आम्ही डेमोमध्ये तुम्हाला दाखवणार. आणि जो खालचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला दोन बटन दिसतात, एक टोटल आणि एक दिसतो बॅलेटचं. तर हे दोन्ही बटन आपण पूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये वापरू शकतो. बॅलेट तर ऑब्व्हियसली आपल्याला वापरायचा प्रत्येक मतदाराच्या मतदान नोंदणीच्या वेळेस आधी त्याला आपण बॅलेट बटन देतो आणि मग तो मतदान प्रक्रिया पूर्ण करतो. आणि टोटल बटन ज्या वेळेस आपण एखादा आपल्याला टोटल घ्यायची आहे, जसं 7:30 नंतर 9:30 असे 2 तासाच्या फरकाने आपण टोटल देणार त्यावेळेस घेतो, किंवा आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेस पण ते बटन आपण ते दाबू शकतो. तर अशा पद्धतीने टोटल बटन तेव्हाच दाबू शकतो आपण जेव्हा बॅलेट बटन दाबलेलं नसेल. म्हणजे बॅलेट जर आपण प्रक्रियेमध्ये असेल तर टोटल बटन आपण जर असे MAH त्याचं हे आहे पॉवर. आणि आपण जे बघतो आहे दुसरा सेक्शन हा कॅन्डिडेट सेट सेक्शन आहे. याच्यामध्ये एक DMM डिटॅचेबल मेमरी मॉड्यूल म्हणून अशी एक मेमरी असते, ज्याच्यामध्ये मतदानाचे सगळं जे काही आकडे आहेत ते स्टोअर राहतात. आणि खाली लाल रंगाचं जे बटन दिसते कॅन्सेट बटन आहे, हे सिलिंगच्या वेळेस त्याचं ह्या दोन्ही गोष्टीचं आपल्याला काम पडेल. थोडक्यात एवढं सांगतो की जेव्हा आपण मेमरी आहे ती मेमरी त्या मशीनची आपण जेव्हा आता लावतो आहे ती नवीन राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही मतदान राहणार नाही. परंतु इथे जी काही मेमरी आपण वापरतो आहे त्याच्यामध्ये कुठलं मतदान असेल त्याच्या वेळेस ते आपल्याला मेमरी चेंज असा मेसेज देणार. आणि मेमरी चेंज मेसेज दिल्यामुळे पॅनिक होण्याचं कारण नाही, त्याचं एकदम सोपं आणि सरळ सोल्युशन आहे, ते पण आम्ही सांगू. तर त्याच्यानंतर आपण खालच्या भागामध्ये जाऊ. तो रिझल्ट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 4 रंगाचे चार वेगवेगळे बटन दिसतात. तर एक बटन आपल्याला दिसतो आहे की इथे क्लोज म्हणून, जेव्हा मतदानाचा मॉकपोल होतो त्यावेळेस आपण या बटनाचा वापर CRC मध्ये करतो. आणि जेव्हा मतदान आपण संपवतो त्यावेळेस सगळ्यात शेवटचं जे बटन या बटनाचाच आपल्याला वापर करायचा आहे, रिझल्ट 2चा नाही करायचा आहे.
आणि रिझल्ट टू बटनाचा वापर कशासाठी होतो तर एखादी दुसऱ्या मेमरी मधला जर रिझल्ट घ्यायचा असेल तर त्यावेळेस रिझल्ट टू बटन दाबून बॅक